पंचगंगा नदीला आलेलं नवीन पाणी आणि श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आजचा रविवार खवय्यांसाठी पर्वणी ठरली। खवय्यांनी शहरातील मटण, चिकन, मच्छी मार्केटमध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। शहर आणि परिसरातील मटण, मच्छी मार्केट हाऊसफुल झाली होती। कोल्हापूरकरांनी आज तांबड्या पांढऱ्या रश्श्यासह कोळंबी मच्छीवर ताव मारला। पंचगंगा नदीला नवीन पाणी आलं की गल्ली जत्रेला वेग येतो, त्यामुळे बकऱ्यांना मागणी वाढते। याचबरोबर श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मटण, मच्छी, चिकन वर्ज्य केलं जातं। त्यामुळे श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वीच मटण, मच्छी, चिकनवर कोल्हापूरवासीय ताव देतात। करवीरचे खवय्ये रसिक तांबड्या पांढऱ्या रश्श्यासोबतच मच्छी, खेकडे, झिंगे यावर ताव देतात। सध्या मटणाचा दर 750 रुपये किलोवर गेलाय। 4 दिवसांपासून मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी होतीये। त्यासोबतच खडकी कोंबडीला 500 ते 700 रुपये इतका दर आहे। बॉयलर कोंबडीला 250 रुपये दर आहे। समुद्र आणि नदीतील माशांनाही मागणी आहे। मटण, चिकनवर ताव दिलेल्यांनी आता चेंज म्हणून मच्छीकडे मोर्चा वळवलाय। त्यामुळे मच्छी विक्रीतही वाढ झाली आहे। सुरमई 800, बांगडा 350, प्रॉन्स 800 रुपये, रावस 700 रुपये, पालू 320 रुपये, झिंगा 550 रुपये, सुळे 1200 रुपये किलो, तर मांदेली 200, बोंबील 500 रुपये किलो अशी विक्री होतीये। खेकडे 450 रुपयांना मिळतात। खेकड्यांनाही चांगली मागणी आहे। आजच्या रविवारचं औचित्य साधून सकाळपासूनच कोल्हापुरी खवय्यांनी मटण, चिकन, मच्छीच्या दुकानात मोठी गर्दी केली होती। अक्षरशः रांगा लावून आज नागरिकांनी मटण आणि चिकन खरेदी केलं आणि तांबडा पांढऱ्या रश्श्यासह चिकन, मटणवर मनसोक्त ताव मारला। आता श्रावणापूर्वी सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस उरले आहेत।